नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलो लाडको कोकण या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कुणकेश्वर येथे आणि तुम्ही पाहू शकत असाल कुणकेश्वरचं मंदिर आपल्या पाठीमागेच आहे, दिसत असेल तुम्हाला कदाचित। आणि तर मी आणि माझा मित्र आलो आहे आणि संध्याकाळचे वाजतायत 6 वाजले आहेत आणि सनसेट पण होतोय बघा, तुम्हाला दिसत असेल कदाचित कॅमेरामध्ये। तर खूप लेट झालो आहे, आपण आलो आहे याच्यासाठी की आज कुणकेश्वर येथे रापण लावणार होते। तर सकाळपासून रापण लावत होते, परंतु आपल्याला सकाळपासून यायला भेटलं नाही। तर आता आपण आलो आहोत आणि ॲक्च्युली आत्ताच जस्ट एक रापण आली आहे आणि दुसरी रापण आता जाणार आहे। रापण म्हणजे काय, थोडक्यात मासेमारी आहे आणि ती रापण कशी लावतात मी तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात। तर चला बघूया। लोक इथे पतंग उडवत आहेत, मजा मस्ती करतायत। लॉकडाऊन नंतर बऱ्याच काळानंतर आपण बरीचशी लोक बाहेर पडली आहेत। मित्रांनो, आता होडी आतमध्ये ढकलण्याचं काम चालू झालं आहे। थोड्याच वेळात होडी आतमध्ये ढकलतील। होडी पाण्यात लोटण्याचं काम मित्रांनो चालू झालं आहे, तुम्ही पाहू शकत असाल। पुढे जाऊ। तर मित्रांनो, रापण लावण्याचं काम चालू झालं आहे, पाहू शकत असाल होडी कशा प्रकारे लोटतायत पाण्यामध्ये। बघू शकता आता होडीवरती हळूहळू एक चढतायत आणि ती होडी ओलवत आतमध्ये घेऊन जाणार आहेत पाण्यामध्ये। कुणकेश्वर महाराज की जयच्या गजरामध्ये होडी ढकलली आहे आतमध्ये। तर मित्रांनो, बघितलात आता होडी कशी ढकलली आहे। तर आता तुम्ही बघत असाल हा माणूस जो उभा आहे तिथे रस्सी पकडून, तुम्हाला दिसत असेल, झूम करून थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर त्या माणसाच्या हातामध्ये त्या जाळ्याचं एक टोक आहे आणि दुसरं म्हणजे ती बोट अशी फिरून येणार त्या साईडने अशी
आणि त्याच्यानंतर मग त्याच्या आतमध्ये जे काय मासे भेटतील ते शेवटी ह्याच्यापर्यंत येणार, आपल्या किनाऱ्यापर्यंत येतील. तर मित्रांनो बघताय तुम्ही होडी परत रिटर्न आलेली आहे आणि याच्यानंतर कदाचित आता रापण ओढतील. बघूया आता आपण. बघा रापण ओढण्यासाठी चालू झालेली आहे. ही रस्सी बघत असाल, तुम्हाला दिसत असेल. आता काळोख पडला आहे मित्रांनो, थोडंफार अंधुक दिसत असेल. तर रस्सीचा हे एक टोक आहे आणि दुसरं टोक तुम्हाला दाखवतो, थोडं लांब असेल. एवढ्या एरियामध्ये येतं. ही बोट आहे आपली आलेली आणि दुसरं टोक बघा तिथे असेल. तर बघा मित्रांनो कशा प्रकारे रापण ओढतायत. रस्सी बघत असाल तुम्ही, रस्सी ओढतायत बघा. थोड्या अंतरावरती एक बांबू रस्सीला बांधून कसं ओढतायत बघा. रात्रीचे वाजलेत 10:30 आणि व्हिडिओचा एंडिंग त्या ठिकाणी मी केला नाही बीचवरती. तर आत्ता मी घरी येऊन व्हिडिओचा एंड करतो आहे. तर मित्रांनो शेवटचा सीन काय दाखवता आला नाही, कारण काय काळोख भरपूर झाला आहे आणि मोबाईलच्या फ्लॅशवरती किंवा कॅमेऱ्याच्या फ्लॅशवरती तुम्हाला तिथलं काही दिसलं नसतं. आणि शेवटची जी रापण लावली होती सगळ्यांनी, तर त्या रापणमध्ये तेवढं काय भेटलं नव्हतं, मासे मच्छी वगैरे काय भेटले नव्हते. तर त्यामुळे तुम्हाला तो काय सीन दाखवत नाही आहे आणि फुल काळोख होता एकदम. तर आता मी हा व्हिडिओचा एंड करतो आहे. तर कसा वाटला व्हिडिओ बघा आणि नक्की जर आवडला तर नक्की लाईक करा, नाही आवडला तरी पण लाईक करा, कारण काय खूप मेहनत घेतो आहे मित्रांनो. सध्या व्हिडिओ माझे येत नाहीत जास्त, तुम्ही म्हणत असाल, पण थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे वेळेच्या ह्याच्यामुळे इतर कामांमुळे मला व्हिडिओ जास्त करता येत नाही. आणि मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल ॲक्च्युली माझं प्रोफेशन काय आहे. तर माझं प्रोफेशन आहे म्हणजे मी एक गॅरेज मेकॅनिक आहे, माझं स्पेअर पार्टचं दुकान आहे. आणि त्यामुळे सकाळी 8 वाजता गेल्यानंतर रात्रीचा टायमिंग नाही कधी येईन त्याचा. त्यामुळे एखाद दिवस आठवड्यातून मिळतो मला शूट करण्यासाठी. ते सुद्धा मी पूर्ण असं घाई गडबडीत होतं आहे, थोडं समजतं आहे मला, पण थोडं ॲडजस्ट करा. आणि याच्यानंतर तुम्हाला चांगले व्हिडिओ मी दाखवत राहीन, चांगले सीन दाखवत राहीन आपल्या कोकणातले. तर माझे व्हिडिओ नक्की बघत राहा, माझ्या व्हिडिओंना नक्की लाईक करा, माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला आल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर ओके मित्रांनो, बाय.